पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा। अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर परिसरातील वस्तू अद्यापही तशाच पडलेल्या। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार। पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर। बांदीपोरातही दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू। पाकिस्तानी लष्करानं LOC जवळ सैन्याची संख्या वाढवली। पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश। पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय सीमेवरही भीती। सियालकोटमधील तैनात डिव्हिजनलाही सतर्क राहण्याचे आदेश। अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा। भारताच्या निर्णयाचा पाकिस्तानी नागरिकांना फटका। पाकिस्ताननं सीमेजवळ सैन्याच्या 13 तुकड्या तैनात केल्या। भारतीय विमानांकडून सीमेजवळ रात्रभर गस्त। जैश-ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांची सुरक्षा पाकिस्ताननं वाढवली। पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए मोहम्मदचे अतिरेकी तळ। 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासच्या नेत्यांचं VVIP स्वागत। बैठकीत लष्कर-ए-तोयबा आणि जैशचे दहशतवादी उपस्थित होते। अतिरेकी हाफिज सईदचा मुलगा बैठकीत व्यासपीठावर होता। बैठकीत दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध चिथावणीखोर भाषणं केली। भारतानं पाकिस्तानला जाणारा पाणी पुरवठा थांबवला। 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद। तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकड्यांकडून भारतीय नागरिकांचा सार्क व्हिसा रद्द। 48 तासात भारतीय नागरिकांनी पाकिस्तान सोडावा। शीख नागरिकांना हा निर्णय लागू नसेल तर 30 एप्रिलपर्यंत भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सोडून जावं। पाकिस्तान सरकारचा निर्णय। पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये इंडियन एअरफोर्सच्या लढाऊ विमानांच्या घिरट्या। खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन एअरफोर्स अलर्टवर। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेकडून राफेल विमानाचा युद्धाभ्यास। सैन्याकडून या युद्धाभ्यासाला आक्रमक असं नाव। सर्व महत्त्वाच्या पायलटकडून युद्धाचा सराव। पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क। वैष्णोदेवी मार्गावर 2 घोडेस्वारांना ताब्यात घेतलं। बेकायदेशीरपणे घोडा किंवा खेचर सुविधा चालवल्याबद्दल कारवाई। मनीर हुसेन आणि साहिल खानवर गुन्हा दाखल। पहलगाममधील हल्ल्यानंतर ट्रम्प आणि मोदींमध्ये चर्चा। दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत। आमचा भारताला पाठिंबा। अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नरेंद्र मोदींना ग्वाही। 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचं 3रं विमान आज संध्याकाळी येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीनं विशेष विमानांची व्यवस्था। काल 2 विशेष विमानांनी 184 पर्यटकांना मुंबईत आणलं। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमधील चकमकीत शहीद झालेले जवान अली शेख यांना श्रद्धांजली अर्पण। उधमपूरमध्ये काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद।